तर नमस्कार मित्रांनो, मी आकाश भटकर काम करतो शिपवर। आता थंबनेल बघून तुम्हाला समजलंच असेल आमचं नवीन प्रोव्हिजन आलंय। आता खूप दिवस टीन फूड आणि फ्रोझन फूड खाऊन खूप कंटाळा आला होता। आता खूप दिवसांनी फ्रेश व्हेजिटेबल्स आता खायला मिळणार आहेत आणि तेच आता तुम्हाला काय काय नवीन आलंय प्रोव्हिजनमध्ये ते तुम्हाला दाखवतो। आणि खूप लोकांना एक प्रश्न पण पडला होता कमेंटमध्ये, सगळेजण विचारायचे की व्हेजिटेबल कुठून येतात शिपवरती, तर तो पण डाऊट तुमचा आता क्लिअर होईल। मी तुम्हाला आता व्हेजिटेबल रूम दाखवतो आणि फिश रूम मीट रूम पण दाखवतो। तर आपली आता शूट करण्यासाठी डेकवरून राजू डॉन पण आलाय, त्याला आता मी घेऊन जातोय। डॉन पकड, चलो जाएंगे। तर इथे खाली आमचा व्हेजिटेबल रूम आहे, इथून गॅलीमधूनच डोर आहे इथे याला। तर आम्ही आता तिथे जातोय। तर मी आता इथे लॉबी आहे। आता प्रोव्हिजन आलं तेव्हा सगळं सामान इथे आलं होतं, त्याच्यामुळे जरा इथे पसारा दिसतोय। अजून प्रॉपर आम्ही अजून अरेंज नाही केलंय आणि इथे तुम्हाला आल्यावरती जरा आवाज पण थोडा माझा कमी ऐकू येईल, कारण सगळं फ्रीज वगैरे सर्व चालू आहे, त्याच्यामुळे जरा आवाजाचा सांभाळून घ्या। देखो ना जाओ, टेम्परेचर दिखाने का ना। हाँ टेम्परेचर लास्ट में दिखाएंगे ना। तर हा आहे इथे व्हेजिटेबल रूम। आता तुम्हाला मी दाखवतो आतमध्ये जाऊन। आ जाओ। तर हा आहे आमचा व्हेजिटेबल रूम। तर इथे जरा आता सगळ्या नवीन व्हेजिटेबल आल्या आहेत, पण आम्ही जरा घाई सर्व असंच सामान ठेवलंय। नंतर आता आम्ही प्रॉपर मग अरेंज करू, आता टाइम नव्हता त्याच्यामुळे घाई तसंच ठेवलेलं। तर इथे सगळं हे फ्रूटचं रॅक आहे, तर दिखाव फ्रूट रॅक। इथे सगळे फ्रूटचं रॅक आहे। इथे वरती तर याच्यामध्ये ग्रेप्स आहेत, ग्रेप्स असे येतात बॉक्समध्ये। तर हे ग्रेप्स आहेत इथे, आणि हे सगळे ऑरेंजचे बॉक्स आहेत। सगळे व्हेजिटेबल खराब झाली तरी ऑरेंज कधी खराब होत नाही, म्हणून ऑरेंज चिपने जास्त मागवले। बाकीचे फ्रूट लवकर खराब होतात। आणि ह्याच्यामध्ये ड्रॅगन फ्रूट आहे। ड्रॅगन फ्रूटचे पण 4 बॉक्स आलेत। आणि ही आमची आधीची सर्व जुनी फ्रूट आहेत, आधीची उरलेली। आणि ह्याच्यामध्ये अवाकाडो आहे, आणि ह्याच्यामध्ये आहे किवी अजून कच्चे आहेत, किवी सगळ्या शेवटला पिकतात। आणि इथे खाली हे ऍपल आहेत, आणि ह्याच्यामध्ये हे प्लम आहेत, तो प्लमही बोलताय ना। ह्याच्यामध्ये प्लम आहेत, आणि ह्याच्यामध्ये आहे बघतो काय ते, ह्याच्यामध्ये पेअर्स आहेत, आणि हे सर्व काकडे आहेत सलाडसाठी। आणि हे आजच कट केलं होतं, थोडं उरलं म्हणून ते ठेवून दिलंय। आणि ह्याच्यामध्ये दिखाव ना, ओए दिख रहा है ना, सब कुछ दिखेगा भाई, तुम भी दिखेगा वो भी दिखेगा। ह्याच्यामध्ये मुळे आहेत, हे जुनेच आहेत, हे सलाडमध्ये यूज करतो। आणि हे बघा आता इथे फ्रेश मशरूम आलेत। लास्ट टाइम मी टीनवाले मशरूम कट करताना व्हिडिओ बनवला होता, आता हे फ्रेश मशरूम आलेत। आणि खाली हे लेट्यूस पण आलेत नवीन सलाडमध्ये। आणि या साईडला सर्व व्हेजिटेबल्स आहेत। ते ऐसा बोल देना कितना देखा है, बोल देना क्या क्या। हा गोबी आहे, कॅबेज, ये देखा। त्याच्यामध्ये पालक आहे, फ्रेश पालक। आम्ही आता अजून एवढे दिवस फ्रोझन पालकच खात होतो, आता फ्रेश पालक खाऊ। त्याच्यामध्ये लेमन आहे, आणि आता हा कढीपत्ता आलाय। त्याच्यामध्ये मिरची आहे, आणि हा चायनीज कॅबेज, हा रेड कलरचा असतो। और क्या, इसमें फ्रेंच बीन्स है, इसमें ये ह्याच्यामध्ये फ्रेंच बीन्स आहेत, पंपकिन। आणि ते इसमें क्या है, इसमें कैप्सिकम है, येलो कैप्सिकम है, येलो रेड ग्रीन सब तरह का कैप्सिकम आता है।
पंपकिन आणि हा इथे पंपकिन आहे, पंपकिन पण आहे, 2 पंपकिन आलेत. आणि इथे आहे हे ब्रिंजल म्हणजे वांगी. वांगी पण आम्हाला कट करून लवकर संपवावी लागणार आहेत, कारण वांगी लवकर खराब होतात. आणि इथे सर्व कॅबेज आहे, कॅबेज आहे. और क्या है, ये सूप में डालने वाला है. और कांदा क्या ओनियन छोटो क्या है मालूम नहीं. और ये चिपकुक का अलमारी आहे, चिपकुकची तिजोरी आहे. याच्या आतमध्ये सगळे मेन आयटम असतात, खजूर आणि चॉकलेट आणि असे सर्व. आणि अजून काय और कुछ चिपकुक का कुछ स्पेशल है वो सब इसके अंदर रहता है. और आणि इथे एक आहे आपलं जिंजर आहे. आणि इथे सर्व गाजर आहे. आणि या रॅकमध्ये सर्व बटाटे आहेत. आणि इथे डाळ आहे, शिपवरची डाळ. आम्ही इथे आपलं व्हेजिटेबल रूममध्ये ठेवतो. जर बाहेर ठेवलं तर मग त्याला किडे वगैरे येतात. आतमध्ये राहिले तर अजिबात काही किडे येत नाहीत. आणि इथे सर्व चपातीचं पीठ आहे, त्याला आपण फ्रीजमध्येच ठेवतो. आणि हे दूध आहे सर्व. आणि इथे पण हे तांदूळ आहे त्याच्यामध्ये, ते पण फ्रीजमध्येच ठेवतो. आणि पाठीमागे इथे ओनियनचे बॉक्स आहेत. आणि इथे खाली याच्यामध्ये पपया आहे, पपया अजून कच्चा आहे, पपया कच्चा आहे. इथे पपया आहे अजून त्या कोण्यामध्ये दिखाव ना. आणि त्या तिथे कोपऱ्यामध्ये हनी मेलन आहे, म्हणजे टरबूज आपण त्याला बोलतो, ते आहे. हे सर्व टरबूज वगैरे आहे खाली. आणि इथे अंडी आहेत. इथे खाली दही आहे, दही पण रेडीमेड आलंय. दही रेडीमेड संपलं की मग आम्ही शिपवरतीच बनवतो. इथे कोल्ड्रिंक आहे, और क्या है इधर. बस एवढंच आलंय प्रोव्हिजन. आणि व्हेज रूम मध्ये एवढंच. कॉलीफ्लॉवर दिखाय काय, हा खाली कॉलीफ्लॉवर पण आहे. कॉलीफ्लॉवर, हा टोमॅटो, मेन टोमॅटो तर रह गया. टोमॅटो पण आला इथे. आणि हे काय, हे काय मालूम आहे का. आणि हे कसली तरी चिपकुकने भाजी मागवली, ते काय मला पण नाही माहिती आहे काय ते, जाऊ दे. तर व्हेजिटेबल रूममध्ये तर व्हेजिटेबल रूममध्ये आता एवढं सगळं सामान आलंय. तर हे आता प्रॉपर अरेंज करायचं आहे. त्याला अरेंज करेपर्यंत जातील 1-2 दिवस. आणि आता कॅमेरामॅनला जरा थंडी लागायला लागली. आम्ही आता जातो बाहेर, कारण मला तर सवय आहे इथे, मी सारखा येत असतो, त्याच्यामुळे मला एवढी थंडी नाही लागत. आता कॅमेरामॅन पहिल्यांदाच आलाय, त्याच्यामुळे जरा थंडी लागते त्याला. चला जाऊया आता बाहेर. माझ्या दोस्त थंडीला द्या. तर आता बाहेर आम्ही लॉबीमध्ये आलोय. इथे सगळ्या प्रकारचे ज्यूस आहे ते. आणि इथे ह्या साईडला दूध आहे. आणि इथे पण हे तांदूळ आहे. हे बिर्याणीचा राईस आहे, ते वेगळा ठेवलाय आम्ही. बाकी एवढंच. आता तुम्हाला दाखवतो मीट रूम. पण मीट रूम के अंदर जाने के लिए ठंडी लग जाएगा. इसके टेम्परेचर दिखाओ करके बोला मैंने. टेम्परेचर लास्ट में दिखाएंगे ना, पहले दिखाने का. अगर ऐसा टेम्परेचर जल्दी नहीं दिखाएंगे. तो याच्यामध्ये तर जबरदस्त थंडी आहे. याच्यामध्ये तर 5 मिनिट पण नाही राहू शकत आपण. तरी पण तुम्हाला, तुम इधर रहो, मैं दिखाता हूं अंदर से. जा. ये पहले क्या दिखाना है देखा. तर याच्यामध्ये हे सर्व चिकन आहे. इथे वरती आईस्क्रीम आहे. आणि इथे सर्व चिकन नगेट्स वगैरे आहे. जेवढं पण काय नॉनव्हेज, चिकन, मटन, बीफ, पोर्क, हे सर्व याच्यामध्ये. आणि ब्रेड पण आम्ही. आणि खूप कमेंट यायचं की ब्रेड एवढे दिवस कसे काय टिकतात. तर ब्रेड आमचे मीटर मध्ये असतात, त्याच्यामुळे ते जास्त दिवस टिकतात. तर आता थंडी लागायला लागली. इथे जर 5 मिनिटं पण नाही राहू शकत. तर आता जातो मी बाहेर. आणि इथे 1 मिनिट आणा. आणि इथे सर्व फ्रोझन व्हेजिटेबल आहेत, म्हणजे आपली फ्रेश व्हेजिटेबल संपली की इथले आम्ही यूज करतो फ्रोझन. तर ठीक आहे. आता इथे जाम थंडी आहे, त्याच्यामुळे घाई टाकतो. आणि इथे आहे फिश रूम. फिश रूम छोटासाच आहे एकदम आमचा. बाहेर रे काही थंडी लाग रहा है तुम्हें. तर इथे तर सगळ्या प्रकारचे फिश आहेत. हे पण अरेंज करायचं आहे. आताच प्रोव्हिजन आले, त्याच्यामुळे आम्ही असंच ठेवून दिलंय. तर बघा इथे तुम्हाला वरती दाखवतो. इथे सगळे फिश असतात, अर्धवट कापून ठेवलाय. ह्या सगळ्या
सगळ्या बॉक्स मध्ये सर्व फ्रीज आहे, सॉरी फिश आहे. तर इथे हे पापड पण आलाय, पापड पण ठेवलाय आम्ही. पापड पण आम्ही नंतर फ्रीज मध्येच ठेवणार, बाहेर ठेवला तर त्याला किडे येतात. इथे आतमध्ये चांगला सेफ राहतो. तर अशा प्रकारे आमचं व्हेजिटेबल आले. बेडरूम तुम्हाला दाखवला. आणि इसका बारे में बता. आणि फिश इसका बारे में तो 32 पता है ना. नहीं रे, ये ठंडी इतना ठंडी होता है हम लोग का, ऐसा बोल. तो तुम्ही बताओ जरा क्या है. ऐसा अरे मेरे को मालूम नहीं है सच में उसके बारे में. बारे में सारा हिमालय जाएगा तो बोल सकता ना, हिमालय में आया ऐसा इतना ठंडी लगता है. तर ही आमची लॉबी आहे. इथे पण आम्ही सर्व जरा कांदे जरा बाहेर ठेवलेत. हे नंतर आम्ही आतमध्ये करू, कारण आतमध्ये जागा नाही, तुम्ही आता बघितलात, त्याच्यामुळे आम्ही बाहेर ठेवलेत. आणि बेडरूम मध्ये जाताना आम्ही काय, हे जॅकेट आहेत आमचे, हे माझं आणि ते चिपकूकचं, तर आम्ही दोघं घालून जातो जॅकेट. आणि इथे सगळे टेम्परेचर वगैरे आहे. हे सगळं हे बघा, लॉबीचं एवढं टेम्परेचर आहे. व्हेजिटेबल रूमचं 5.5 सेल्सिअस आहे. आणि हे बेडरूम आणि फिश रूम मायनसमध्ये असतं, -16 आणि -16.5. तर हे सर्व इथे सेटिंग आहे त्याची. आणि हे सर्व इलेक्ट्रिक ऑफिसर बघतं, सर्व याचा मेंटेनन्स ठेवतात बेडरूम फिश रूमचा. आणि इथे बॉन्डचं पाणी आलंय, ते सर्व हे अजून बॉन्डमध्ये ट्रान्सफर नाही केलं, इथेच ठेवलंय त्या लोकांनी. आणि ये दिखा दे, हे अपना ड्राय स्टोर भी आया है. तर हे तो ड्राय क्या बोलते इसको, ड्राय स्टोर ही बोलेगे इसको. तर ड्राय स्टोर आला. याच्यामध्ये या साईडला सर्व बिस्किट आहेत, हे हल्दीरामचे सर्व मिक्सचर आहेत. आणि आता मेन इथे आमरस आला आहे. आपल्या घरी जो आमरस असतो त्याला आता टेस्ट करून बघायचा कसा आहे आमरस तो. ज्यावेळी मी चिपकूकला बोललो होतो की आमरस मागवायला, तर त्यांनी मागवलाय, आमरस पण आलाय. आणि इथे वरती सर्व मॅगी दिखाव, इथे वरती सर्व मॅगी आणि सर्व मुसली, कॉर्नफ्लेक्स सर्व इथे आहे. आणि इथे आतमध्ये पण आहे जागा, इथे मध्ये सगळी बिस्किट वगैरे आहेत, ते गुड्डे आहेत, गुड्डे वगैरे, आणि सर्व बिस्किट इथे आतमध्ये आहेत. आणि जॅम वगैरे सगळं इथे ठेवलं आहे. याचं प्रॉपर अरेंज करा. इथे खाली पण आहे, खाली पण सर्व आहे, ते पण सर्व अरेंज करायचं आहे. लॉक पण बघा, एकदम इंटरनॅशनल पद्धतीचं लॉक आहे. याच्यामध्ये स्कॉच ब्राईट आलंय, हे बॉक्स तेच आहे, तो आम्ही ठेवू नंतर वर. फॅन पण आलाय नवीन, तो BAT खायचे, ड्राय प्रोव्हिजन स्टोर. तर आता मी ड्राय प्रोव्हिजन स्टोर दाखवतो. आणि हा सगळं इथे गार्बेज आहे, हे आम्हाला नंतर क्लिअर करायचं आहे, कारण सर्व अरेंज करण्यातच टाईम गेला, त्याच्यामुळे नंतर आम्ही अरेंज करू. आणि सगळं ड्राय स्टोर आहे इथे. तर इथे सर्व पिकल आहेत, अजून काय ते सगळे आयटम आहेत. हॉर्लिक्स, जाम, पिकल, हॉर्लिक्स, जाम, और ये सब मसाला, हे मसाला दिखाव, हे मसाला पण आहे इथे. तर आपल्या घरी जेवढं सामान असतं तेवढं सगळं या स्टोअरमध्ये आहे. नुटेला आहे इथे, आणि इथे मुकवास आहे, स्टार आहे, आणि सगळे खडा मसाला आहे. आणि या खाली इथे ह्याच्या गोण्या आहेत, आपल्या शुगरच्या गोण्या आहेत. इथे मिठाची गोणी आहे, इथे पण राईस आहे, ग्रीन टी आहे, सर्व शिपवरती ग्रीन टी, ब्लॅक टी, सगळ्या प्रकारच्या टी आहेत, जिंजर टी, सगळ्या प्रकारच्या टी येतात. आणि काय रे, आणि इथे सर्व चुप रे यार, तुम्हारे वजह से भूल गया मैं क्या बोल रहा था. आणि इथे सर्व हे चहा पावडर आहे, हे चहा पावडर सर्व आहे. आणि लबांची कॉफी पण आहे इथे, स्टारबक्सची पण येते, पण चिपकूकने, सॉरी लवाजाची कॉफी आहे. स्टारबक्सची पण येते, चिपकूकने लवाजाची मागवली आहे. तर असं सगळं आमचं स्टोअर आहे. ठिकाणं बाकी आहे बस. तर असं सगळं आमचं स्टोअर आहे. काय दाखवायचं राहिलं असेल तर मग मी दाखवेन नंतर. तर आता हे सगळं आमचं प्रोव्हिजन स्टोअर आलं, म्हणजे सगळं खायचं सामान हे इथे आहे. आणि बाकी मी एक व्हिडिओ बनवला होता शॉर्ट, की त्याच्यामध्ये सर्व मी सामान ऑर्डर केलं होतं गॅलीसाठी आणि स्टोअरसाठी. तर ते सामान पण सगळं आलं आहे, सगळं सामान एकत्रच येतं. प्रोव्हिजन बोर्ड येते, त्याच्यामधूनच सगळे पॅलेट येतात. तर माझं ते सामान पण सगळं आलं आहे. तर माझी टोटल अजून 3 स्टोअर आहेत, एक खाली अप्पर डेकला आहे, एक सी डेकला आहे, आणि एक डी डेकला. तर तिथे सगळ्या स्टोअरमध्ये सामान मी भरून ठेवलं आहे, ते पण तुम्हाला आता दाखवतो. आणि इथे प्रोव्हिजनमध्ये एवढंच आलं आहे, बाकी आता मी जातो त्या स्टोअरमध्ये. आणि
धन्यवाद राजू डॉन, अपना टाइम निकाल के तुम मेरे लिए आए. तर आता राजू डॉनची रात्री 12 ते 4 ड्युटी असते, त्याच्यामुळे त्याला आता मी पाठवतो. ती स्टोर मी तुम्हाला एकट्यानेच दाखवतो. तर जाऊया आता अप्पर डेकच्या स्टोअरमध्ये. तर सॉरी मित्रांनो, खाली मी तुम्हाला बोललो की माझी सगळी स्टोअर मी तुम्हाला दाखवतो, पण वरती येऊन बघितलं तर आपला हाच व्हिडिओ ऑलरेडी 15 मिनिटाच्या वरती झाला आहे. एवढं फास्ट बनवलं तरी 15 मिनिटाच्या वरती झाला. आणि मग मोठा व्हिडिओ बनला तर मला व्हिडिओ अपलोड करायला खूप प्रॉब्लेम होतो. तर आता नवीन प्रोव्हिजन आलं आहे. आता आम्हाला 15 दिवस चांगलं फ्रेश व्हेजिटेबल खायला मिळेल आणि नंतर मग टीन फूड आणि फ्रोझन फूडच खावं लागेल, कारण 2-2 महिन्यांनी आमचं प्रोव्हिजन येतं. मग पुढचं जेव्हा प्रोव्हिजन येईल तेव्हा मग परत फ्रेश मिळेल. तर आता जातो मी माझ्या कामाला. व्हिडिओ खूप मोठा बनतोय. बाकी व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि भेटू मग आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.